हे आहे. आज काय बनवते? आज आहे कडधान्याची मुगाची भाजी. कडधान्य मुगाची भाजी. ओके. काय लागतंय आता? तेल टाकून घेऊया. तेल. काय लागते? कढीपत्ता. कढीपत्ता, कांदा, एक चमचा मीठ टाकू. 1 चमचा मीठ. ही बिन वाटणाची भाजी आहे, फक्त कांदा टमाट्याची. त्याला वाटण नाही टाकत, नुसतं कांदा टमाट्यामध्ये करते. थोडासा आता टमॅटो जरा वितळला, मगापेक्षा टमाटर जरा आता वितळाच्या टाकायचं भरून. कारण का आपण वाटण टाकत नाही ना, मग कांदा टमाटा असतो आणि अद्रक लसूणची पेस्ट असते, जरा चव लागली पाहिजे भाजीला ना, म्हणून 1 चमचा भरून टाकलाय मी. 1 चमचा हळद, हे 2 चमचे मसाला, मसाला 2 चमचे टाकले. तुम्ही 1 चमचा टाकलात किंवा तुमच्या हिशोबाने टाकलात तरी चालेल. भाजीला आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. मी आता भाजी चांगली हलवून घेतली कुकरमध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी सोडायचं आणि 2 शिट्ट्या मारायच्या. फास्ट गॅसवर ना? हा, फास्ट घ्यायचं. 2 शिट्ट्या मारल्या की भाजी तयार. आता शिट्ट्या मारल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते भाजी कशी झाली ती. 2 शिट्ट्या मारल्या मी. आता आपण खोलूया भाजी शिजली का बघूया. हो 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 मित्रांनो, काय वास सुटलाय मटकीच्या भाजीचा. हे बघ, छान मिळून आली भाजी. बघ, यात वाटण करायची पण काही गरज नाही, इतकी छान मिळून आली. आणि मेन म्हणजे ह्या भाजीला मोड आलेले आहेत ना, मोड आले तर त्याच्यामुळे भाजी अजून छान लागते. असं आहे. आणि हे बघा छान झाली. एवढी भाजी होती पण ती कुकरमध्ये बरोबर सगळी मिळून आली. बघ, काही गरज नाही आपल्याला वाटण करायची याच्यामध्ये. किती छान भाजी झाली आहे बघा. मस्त वास सुटला. बिन वाटणाची ही भाजी केली आपण. बिन वाटणाची केली. कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट, बाकी त्याच्यात काही टाकलं नाही. हळद मीठ मसाला, इतकं साध्या पद्धतीची भाजी केलेली. जसे सगळे वस्तू आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. जर एखाद्या दिवशी नाही वाटण केलं तरी पण चालेल. घाई सकाळच्या टिफिनच्या डब्याला किंवा अर्जंट कोणी आलं अचानक आपल्या घरी तरी सुद्धा ही भाजी तुम्हाला पटकन तयार होऊ शकते.